युनेस्कोने नुकतीच एक घोषणा केली आणि या घोषणेमध्ये महाराष्ट्रातील जे 11 किल्ले आहेत त्या 11 किल्ल्यांची जो वारसा आहे ते खरं तर जपण्याचं काम केलं जातं आहे। यामध्ये जुन्नर तालुक्यातील जो शिवनेरी किल्ला आहे त्याचा सुद्धा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतं। आपण सध्या आलो आहोत शिवनेरी गडावरती। या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत, त्यासोबत इतिहासतज्ञ विनायक खोचर आहेत। सर, खरं तर शिवनेरी किल्ल्याचा सुद्धा युनेस्कोने त्याच्यामध्ये जाहीर समावेश केला, काय सांगाल? जय शिवराय सगळ्यांना। प्रचंड आनंदाचा दिवस आहे। काल रात्री जेव्हा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीमध्ये जेव्हा छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांची स्वराज्यातील जी घोषणा झाली, ज्या घोषणेची महाराष्ट्रातला तमाम नागरिक अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होतं, ती घोषणा झाली आणि अक्षरशः अवघा आसमंत दुमदुमून गेलाय। खरंच शब्द नाही आहेत, पण तरीसुद्धा युनेस्कोच्या हेरिटेज कमिटीमध्ये नाव जाणं, त्यांच्या यादीमध्ये समावेश होणं, याचा अर्थ आपले सर्व किल्ले पुन्हा एकदा अख्ख्या जागतिक पातळीवर पोहोचणं। पुन्हा एकदा याच्यासाठी म्हणतोय की 1674ला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला, त्यावेळेस बातमी होती लंडन गॅझेट नावाच्या वृत्तपत्रामध्ये की किंग ऑफ इंडिया इज कॉरोनेटेड ऑन फोर्ट रायगड। त्यावेळेस ती बातमी जगभर गेली होती आणि पुन्हा 350-400 वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा तेच आपले सगळे अभिमानी किल्ले हे पुन्हा एकदा जगाच्या पातळीवर गेलेले आहेत। खरंच आम्हा कुसूर ग्रामस्थांना, हे सगळेच माझे कुसूर ग्रामस्थ आमचे इतके प्रचंड आनंदी झालेले आहेत। कल्पना आहे की इथून पुढे पर्यटनाच्या दिशा एक प्रचंड वेगळ्या प्रमाणात मिळणार आहेत आणि निश्चितच आमचे कुसूर ग्रामस्थ या सगळ्या गोष्टीसाठी तयार आहेत। दुर्ग रक्षण असेल, दुर्ग सेवा असेल, निसर्गाची जपणूक असेल, या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला या पर्यटन पुढे घेऊन जायचं आहे। हे करत असताना एक संदेश नक्की देईन की पर्यटन संवर्धन करत असताना निसर्गाला कोणताही ऱ्हास न होता जर आपण आपला वारसा स्थळ व्यवस्थित टिकवू शकलो तर निश्चितच अधिक काळपर्यंत युनेस्कोच्या यादीमध्ये भारताचं नाव मागे हटणार नाही आणि तो आनंद आज खूप मोठ्या प्रमाणात होतोय। खूप धन्यवाद। खरं तर युनेस्कोने जी यादी जाहीर केली त्याच्यामध्ये 11 जे गड किल्ले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील आहेत। 11 किल्ले म्हणजे शिवनेरी पासून सुरू झाली आहे ती तर अगदी सागरी किल्ले म्हणजे जलदुर्ग ज्यांना म्हणतो, जलदुर्ग, त्याच्यानंतर डोंगरावरचे किल्ले गिरिदुर्ग आणि त्याचबरोबर हे सगळे महाराष्ट्रातले आणि एक गिरिदुर्ग हा कर्नाटकमधील जिंजी हा किल्ला, असे 12च्या 12 किल्ले। आणि त्या किल्ल्यांचं मला निश्चित आठवतंय, आपण जेव्हा पर्यटन या जत्रा इथे कुसूर ग्रामस्थांच्या सहकार्याने इथे भरवली होती पर्यटन विभागाच्या माध्यमातून, ती JTDM यांच्या माध्यमातून, त्यावेळेस आपण एक फ्लेक्स लावला होता। त्या फ्लेक्समध्ये 12च्या 12 किल्ले, त्यांचं इंटरलिंकिंग काय आहे, ते किल्ले महाराजांनी कोणकोणत्या कालावधीत कसे जिंकले आणि त्यांची लिंकिंग काय आहे, हे स्वतः मी एक JTDMचा सदस्य म्हणून, जे कोरियन सदस्य युनेस्कोचे आले होते त्यांना स्वतः तिथे दाखवलं, त्या गोष्टी समजून सांगितल्या। आणि त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील तमाम संस्था ज्यांनी प्रत्येकाने खारीचा वाटा उचललेला आहे आणि त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील तमाम नागरिक जे शिवप्रेमी आहेत त्यांच्यासाठी आज प्रचंड अभिमानाची बाब आहे आणि म्हणून त्या सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो। जय शिवराय। नक्कीच आपण पाहिलं की खरं तर युनेस्कोने जी यादी जाहीर केली त्याच्यामध्ये शिवनेरी गडाचा सुद्धा उल्लेख केला आहे। त्यामुळे शिवनेरीच्या पायथ्याचे असलेले कुसूर ग्रामस्थ आहेत ते सुद्धा या ठिकाणी त्यांचा जो आनंद आहे तो गगनाला गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सुनील जगळे, TV9 मराठी, शिवनेरी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।